नमस्कार. मी जयप्रकाश दगडे, ज्येष्ठ पत्रकार, लातूर. निजामकालीन पत्रकारिता या विषयावर आपण आज थोडंसं चिंतन करूया, संवाद साधूया. याचं कारण असं आहे की हैदराबाद संस्थान आणि त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य या दोन गोष्टी आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947मध्ये, परंतु हैदराबाद संस्थान जे आहे ते मात्र मुक्त झालं 1948मध्ये. मग अनेक वेळा अशी गल्लत होती नव्या पिढीची की 1947ला भारत स्वतंत्र झाला, आपण कुठं होतो? आपण निजामी राजवटीत होतो. म्हणजे मराठवाडा प्रदेश हैदराबाद संस्थानामध्ये मोडत होता. तेलंगणा, आंध्र, मराठवाडा हा विभाग सगळा. 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद मराठवाडा मुक्तीसंग्राम यशस्वी झाला आणि निजामाच्या कचाट्यातून मराठवाड्याची मुक्तता झाली. त्याआधीचा जो काळ आहे तो काळ म्हणजे एक प्रकारचं अंधकार पर्व आहे जनतेच्या दृष्टीनं. एकीकडं निजाम हा मराठवाडा दीर्घकाळ शेकडो वर्ष निजाम राजवटीखाली होता. ही निजामाची राजवट एकीकडं उन्मत्त राज्यकर्ते, मस्तवाल राज्यकर्ते आणि दुसरीकडं अखेरच्या टप्प्यामध्ये उदयाला आलेली रझाकारांची चळवळ. रझाकार जुलमी राक्षसी वृत्तीचे दहशतवादी रझाकार खेड्यापाड्यामध्ये अन्याय अत्याचार करायचे, महिलांच्यावर अन्याय अत्याचार करायचे, लुटालूट, दंगल, जाळपोट ही सगळी पार्श्वभूमी होती आणि निजाम सरकारचं रझाकार चळवळीला बळ मिळत गेलं. त्याच्यामुळं त्या प्रोत्साहनामुळं ही दंगल जी आहे, रझाकारांची जी चळवळ आहे ती अधिक फोफावली आणि मग त्याच्यातून पत्रकारांनी म्हणजे त्या काळातल्या वर्तमानपत्रांनी, त्या काळातल्या मुक्ती लढ्यातल्या नेत्यांनी, त्या काळातल्या सामान्य जनतेनं, खेड्यापाड्यातल्या बहुजन समाजानं जो लढा दिला, हा लढा जगाच्या इतिहासात नोंद व्हावी असा सशस्त्र लढा आहे. खेड्यापाड्यातले लोक बंदुका घेऊन बाहेर पडले. कॅराबाईन नावाची बंदूक त्या काळात असायची. मी हाडोळीचे आमचे मोहनराव पाटील सांगायचे, त्यांच्या म्हणजे निलंगा तालुक्यात हाडोळी नावाचं गाव आहे आणि तिथं एक 9 कोनी बुरुज असलेली त्यांची गडी. त्या गडीमध्ये रझाकारांच्या विरोधात आणि निजामाच्या विरोधात आपल्याला काय करायचं आहे ह्या चळवळीचं प्रशिक्षण तिथं दिलं जायचं, लढ्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. म्हणजे हा सशक्त लढा आहे. या सगळ्या धगधगत्या यज्ञामध्ये समिधा टाकण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते प्रामुख्यानं मराठी पत्रकारितेने केलं. त्या काळातल्या निजामकालीन पत्रकारितेचा त्याच्यामध्ये सहभाग होता. पण मी मराठी पत्रकारिता म्हणतोय हेही एका अर्थानं थोडं अर्धसत्य आहे, कारण काही उर्दू दैनिकंसुद्धा होती की जी सर्वसामान्य जनतेची बाजू घेऊन लोक चळवळीला बळ मिळेल, प्रशिक्षणाला बळ मिळेल अशा पद्धतीनं ही उर्दू वर्तमानपत्र, इंग्रजी वर्तमानपत्रसुद्धा काम करत होती. तेव्हा हा जो इतिहास आहे निजामकालीन पत्रकारितेचा इतिहास, हा राजकीय प्रेरणा, त्याच्यानंतर अस्मितेचं पुनर्जागरण आणि वैचारिक मांडणी आणि सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे. मराठी निजामकालीन पत्रकारितेच्या इतिहासाचा धांडोळा आपण ज्यावेळेस घेतो तेव्हा आपण या निष्कर्षापर्यंत पोचतो की हा सगळा इतिहास जो आहे निजामकालीन पत्रकारितेचा, हा सगळा इतिहास हा राजनैतिक प्रेरणेचा इतिहास आहे. लोकांच्या मनात अस्मिता जागरण करायचा इतिहास आहे. हा लढा जो आहे हा वैचारिक मांडणी करण्याचा, वैचारिक बैठक तयार करण्याचा. तेव्हा हा सगळा सामाजिक क्रांतीचा इतिहास आपल्यासमोर मांडताना मला टाईम मॅगझिनमध्ये पत्रकारितेच्या संदर्भामध्ये एक अवतरण आलं होतं. जर्नलिस्ट टेल द पब्लिक विच वे द कॅट इज जम्पिंग, पब्लिक विल टेक केअर ऑफ इट. किंवा मग नेपोलियनचं एक जगप्रसिद्ध वाक्य आहे. नेपोलियन असं म्हणायचं की 4 विरोधी वर्तमानपत्र, नेपोलियनचं म्हणणं असं होतं की 4 विरोधी वर्तमानपत्र हे यांच्यामध्ये इतकी शक्ती आहे की 1000 ग्रेनेड बॉम्बपेक्षाही याच्यामध्ये जास्त शक्ती आहे. नेपोलियनचं असं जगप्रसिद्ध हे आहे. मग याचा परिणाम काय झाला तर परिणामासाठी एक अतिशय मनोरंजक उदाहरण मी देतो आपल्याला की हैदराबाद संस्थानमध्ये
हुजूर रामचंद्र राव नावाचे हैदराबादमध्ये ग्रस्त राहत होते आणि त्यांची नोकरी काय होती, ते निजाम सरकारच्या सेवेमध्ये होते आणि त्यांचं काम म्हणजे त्यांचा जॉब जो होता तो जॉब होता मराठी वर्तमानपत्र वाचून दाखवायचं निजामाला. आणि त्यांचा म्हणजे उंची पोशाख असायचा. त्यांच्या मुलाचा पोशाख याचं वर्णन एका याच्यामध्ये आहे ग्रंथामध्ये की त्यांच्या मुलाचा पोशाख म्हणजे जरतारी असं नक्षीदार कोट आणि वर लफ्फेबाज टोपी असा असायचा. परंतु त्या काळामध्ये वर्तमानपत्रात विविध नियतकालिकांमध्ये जी लोक चळवळ, स्वदेशीची चळवळ या संदर्भात विशेषतः टिळकांच्या केसरीमध्ये स्वदेशीची चळवळ, लोक चळवळ या संदर्भात जे प्रबोधन केलं जायचं त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला, हुजूर रामचंद्रराव यांच्यावर. आणि त्यांनी तो इतका प्रभाव चांगला त्यांच्यावर मोठा होता की त्यांनी त्यांच्या मुलाला कपडे बदलायला लावले आणि तेव्हापासून त्या मुलानं ₹1.50 शर्ट आणि 4 आण्याची टोपी परिधान करायला सुरुवात केली. हा त्या पत्रकारितेच्या प्रबोधन प्रक्रियेचा प्रबोधन परंपरेचाच एक भाग आहे असं मी समजतोय. तेव्हा त्या काळामध्ये ज्या पत्रपत्रिका निघायच्या, जी नियतकालिकं, जी वर्तमानपत्र प्रसिद्ध व्हायची त्याच्यावर निजामाचे निर्बंध असायचे. म्हणजे आपण वर्तमानपत्रांच्यावर बंदी वगैरे शब्द अलीकडच्या काळात खूप ऐकले असतील, परंतु हळीखेड नावाचं हैदराबाद संस्थानमध्ये म्हणजे मराठवाड्यातच एक गाव आहे, त्या हळीखेडला त्या काळात आर्य समाजाची जी चळवळ फोफावली, आर्य समाजाचा आर्य सभेचा तिथं वार्षिकोत्सव होता आणि त्या वार्षिकोत्सवामध्ये असा निर्णय घेण्यात आला की हे सगळं आपण सहन करतोय, अंधकार आहे, कोणाची बोलायची चोरी आहे, लिहायची चोरी आहे, लेखन स्वातंत्र्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आहेत, निर्बंध आहेत निजामाचे. तेव्हा त्यांनी एक वर्तमानपत्र आपलं असावं, एक साप्ताहिक असावं असा विचार त्या वार्षिकोत्सवामध्ये असा ठरावच त्यांनी पास केला. आणि मग वैदिक आदर्श नावाचं साप्ताहिक प्रसिद्ध करायचा त्यांनी निर्णय घेतला. पंडित नरेंद्रजी त्यावेळेस त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि ₹20 मासिक पगारावर नरेंद्रजींनी त्या साप्ताहिकाचं काम सुरू केलं. परंतु त्यांच्याबरोबर चंदूलाल, त्याच्यानंतर सोहनलाल ठाकूर वगैरे मंडळी होती. परंतु वैदिक आदर्शचं प्रकाशन जे आहे ते मात्र निर्बंधांच्यामुळं लांबत गेलं. ते इतकं लांबलं म्हणजे जवळपास 1927ला ते अधिवेशन झालं, वार्षिकोत्सव झाला. 1934पर्यंत प्रकाशनच झालं नाही, होऊ शकलं नाही. उदगीरचे आमचे भाई बन्सीलालजी वकील हैदराबादला काही कामानिमित्त, कोर्ट कामानिमित्त गेले होते आणि त्या काळामध्ये 4-4, 5-5 दिवस वकील मंडळी तिथं हैदराबादच्या कोर्टामध्ये त्यांची केस मांडण्यासाठी जात असत. तेव्हा त्यांच्या कानावर हे गेलं, ते आर्य समाजाचे कट्टर समर्थक होते, त्यांच्या कानावर गेलं की वैदिक याचं प्रकाशनच अजून झालेलं नाही, वैदिक आदर्शचं. तेव्हा त्यांनी पंडित नरेंद्रजींच्यावर तिथं चर्चा केली, त्यांच्याबरोबर काही सहकाऱ्यांच्याबरोबर चर्चा केली आणि पहिला अंक त्यांनी जो काढला तो 7 नोव्हेंबर 1934 या रोजी या हैदराबादमध्ये वैदिक आदर्शचं प्रकाशन सुरू झालं. पंडित नरेंद्रजी त्यांची लेखनाची बाजू सांभाळत होते आणि मुस्लिम पत्रों की आहो पुकार नावाचा लेख त्यांनी त्यात लिहिला. त्याच्यानंतर जनजागृतीच्या दृष्टीनं त्यांनी वैदिक आदर्शमध्ये लिहायला सुरुवात केली. तेव्हा हा जो आर्य समाजाचं जे आंदोलन आहे त्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे वैदिक आदर्श, हे वर्तमानपत्र, हे साप्ताहिक, की हा त्या आर्य समाज आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे. वैदिक आदर्शमध्ये आर्य समाजाच्या चळवळीचा मागोवा घेतला जायचा, जनजागृतीपर अनेक लेख यायचे. याचा परिणाम असा झाला की 18 एप्रिल 1935ला म्हणजे प्रकाशन झाल्यानंतर लगभग 1 वर्षातच त्याच्या निजामाची नोटीस त्यांना मिळाली, पंडित नरेंद्रजींना. आणि नरेंद्रजींना त्यांनी त्या नोटिसीत निजामानं असं म्हटलं की तुला मनानूरला का पाठवू नये. मनानूर हे त्या काळात जसं आपल्याकडं अंदमान वगैरे काळ्या पाणी शिक्षा वगैरे आहे, तसं त्या काळामध्ये हैदराबाद संस्थानामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा देण्याचं ठिकाण होतं मनानूर. आणि त्यांनी नरेंद्रजींना तशी नोटीस दिली. परंतु त्याचा शेवटी असं झालं की वैदिक आदर्श विरुद्ध सुबह दक्कन
त्याच्यानंतर आणखी काही वक्त नावाचं उर्दू वृत्तपत्र होतं, त्या रहबरे दक्कन नावाचं उर्दू पत्र होतं. या सगळ्या उर्दू वर्तमानपत्रांनी वैदिक आदर्शच्या विरोधात एक आघाडीच उघडली आणि मग उर्दू वर्तमानपत्र आणि वैदिक आदर्श असा संघर्ष सुरू झाला. त्याचा परिणाम असा झाला की नवाब आलियावर जंग बहादूर यांनी एक आदेश काढला आणि वैदिक आदर्शचा प्रकाशन, त्याचं जे प्रकाशन होतं ते बंद करण्यात आलं. तेव्हा हा सगळा इतिहास आहे. आणि पण एक आहे की केवळ आंदोलनं आहेत किंवा केवळ निजामाच्या विरोधात लोकजागृती आहे, हा भाग तर होताच. परंतु त्या काळात अनेक मुस्लिम दैनिकंसुद्धा, वर्तमानपत्रंसुद्धा, उर्दू वर्तमानपत्र, मुस्लिम म्हणणं चुकीचं आहे, पण उर्दू वर्तमानपत्र होतं आणि त्याचे मौलाना मोहिब हुसेन नावाचे जे संपादक होते, ते संपादक त्याच्यातून स्त्री शिक्षणाचा जागर करीत असत, मुस्लिम स्त्री शिक्षण, अनेक सामाजिक सुधारणांचा जागर करीत असत. तेव्हा मौलाना मोहिब हुसेन हे त्या काळातल्या हैदराबाद संस्थानातल्या सामाजिक सुधारणेचे जनक आणि पत्रकारितेचेही जनक असा त्या काळात त्यांचा उल्लेख व्हायचा. असा उल्लेख डॉक्टर देवीसिंग चव्हाण गौरव ग्रंथामध्ये प्राध्यापक विपा देऊळगावकर यांचा जो लेख आहे त्या लेखामध्ये तसा उल्लेख आहे की मोहिब हुसेन यांच्या या सगळ्या कार्याचा आढावा त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे. पहिलं मराठवाड्यातलं मराठी वृत्तपत्र सुरू झालं त्या औरंगाबादमध्ये 1882 साली. त्याचं नाव होतं औरंगाबाद समाचार. आणि औरंगाबाद समाचारची गंमत अशी होती की त्यातला अर्धा मजकूर मराठीत यायचा आणि मुस्लिम वाचकांना ते म्हणजे काय लिहिलं आहे ते विचार त्यांच्यापर्यंत पोचावेत म्हणून अर्धा मजकूर उर्दूमध्ये यायचा. ते औरंगाबाद समाचार तेही काही काळ चाललं आणि नंतर ते बंद पडलं. त्यानंतरच्या काळामध्ये मात्र निजाम विजय नावाचं लक्ष्मणराव फाटक हे जे अतिशय खंदेश पत्रकार, निर्भीड पत्रकार लक्ष्मणराव फाटक, त्यांनी निजाम विजय नावाचं साप्ताहिक काढलं. आणि निजाम विजयमध्ये एक होतं की ते निजाम सरकारच्या सकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या सकारात्मक गोष्टी, त्यांची विकासाची कामं याचा आढावा घ्यायचेच. परंतु नंतरच्या काळामध्ये जो धार्मिक उन्माद माजला होता त्या काळात, त्या धार्मिक उन्मादाच्या विरोधात त्यांनी सडेतोड लिखाण करायला सुरुवात केली लक्ष्मणराव फाटकांनी. आणि मग परिणाम असा झाला की नंतर तो पुढं मी भाग सांगणारच आहे की निजाम विजयावर बंदी आली. 6 महिने त्याचं प्रकाशन बंद ठेवावं लागलं. 1929-30च्या दरम्यान 6 महिने, 1 ऑगस्ट 1929 ते 31 जानेवारी 1930 या काळामध्ये निजाम सरकारनं त्याच्यावर बंदी आणली होती. परंतु त्या काळामध्ये हे फाटक हे जे गृहस्थ होते ते अतिशय निर्भीड पत्रकार तर होते, परंतु निजाम विजयवर बंदी आणली म्हणून त्यांनी तोच आशय, तोच मजकूर, तशाच आशयाच्या चळवळीचा आढावा घेणारी वेगवेगळी दैनिकं वेगवेगळ्या नावानं, म्हणजे त्याची पुढं नाव असायचे, रणदुंदुभी, गगनभेदी, लोकगर्जना, अशा स्वरूपाची काही नावं असायची त्याच्यात. आणि ती नावं घेऊन त्यांनी ते वर्तमानपत्र चालवली. म्हणजे 11 नावं, तो विक्रमच आहे. एकाच वर्तमानपत्राची 11 नावं हा मराठी पत्रकारितेतला किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रातला त्या काळातला तो विक्रमच म्हणावा लागेल. त्यांनी प्रसंगी दंड भरले, स्वतःच्या खिशाला चाट पडली तरी त्याची पर्वा केली नाही, परंतु अतिशय नेटानं त्यांनी निजाम विजय चालवलं. बंदी आल्यानंतरसुद्धा ते डरले नाहीत. नंतरच्या काळात त्यांनी बंदी आल्यामुळं मसावात नावाचं साप्ताहिक सुरू केलं. त्याच्यानंतर झेंडा नावाचं साप्ताहिक सुरू केलं. अंगद नावाचं साप्ताहिक सुरू केलं. म्हणजे निजाम विजयच होतं ते, परंतु त्याच्यावर बंदी आली म्हणून ही वेगवेगळी नावं धारण करून त्यांनी तो पेपर, तो विचार लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम केलं. खरं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर आक्र वाघमारे हे नाव ज्यावेळेस समोर आलं, मराठवाड्यामधला औरंगाबादचे आमचे आनंद कृष्ण वाघमारे यांनी जलद जहाल लेखणीचा हा पुरस्कर्ता होता. जलद जहाल लेखणीबद्दल ते प्रसिद्ध होते आणि त्यांनी मराठवाडा साप्ताहिक औरंगाबादमधून सुरू केलं. औरंगाबादमधून मराठवाडा साप्ताहिक सुरू केल्यानंतर मराठी पत्रकारितेचं प्रारब्धच बदललं. आक्र वाघमारेंनी त्यांना फादर ऑफ अनरेस्ट
ज्या काळात मराठवाड्यामध्ये जो असंतोष होता त्या असंतोषाचे जनक असाच आक्र वाघमारेंचा उल्लेख होईल आणि त्या काळात होत असे तो उल्लेख. फादर ऑफ अनरेस्ट, या सगळ्या अस्वस्थतेचे जनक असलेले मराठवाड्यातील पत्रकारितेचा प्रारंभ बदलणारे आक्र वाघमारे हे त्या अर्थानं क्रांतिदूत ठरले. क्रांतिदूतच होते. त्यांनी क्रांती आणली. त्यांनी केवळ पत्रकारितेचा वसा घेतला होता असं नाही, त्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातल्या लोकांमध्ये, बहुजन समाजामध्ये, खेड्यापाड्यातल्या लोकांमध्ये प्रचंड जनजागृती केली. आणि त्यांचे शीर्षकं जी असायची ती शीर्षकं तर अतिशय जहाल होती. कारागृहाचे दरवाजे उघडा, अग्रलेखाचं शीर्षक कारागृहाचे दरवाजे उघडा, भारतीय लोक चळवळ, त्याच्यानंतर असे अनेक शीर्षकं देऊन त्यांनी त्या ह्याच्यात मोर पिसं लावलेला डोम कावळा असा निजामाचा उल्लेख त्यांनी केला होता. एका अग्रलेखाचं शीर्षक ते होतं, मोराची पिसं लावलेला डोम कावळा. आणि त्यामुळं त्या ज्या ठिणग्या आहेत त्या ठिणग्या त्या अग्रलेखातून अशा प्रकारे बरसत असत की लोकांच्यामध्ये चेतना निर्माण व्हायची, ऊर्जा निर्माण व्हायची की आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण या कचाट्यातून ती एक उर्मी स्वातंत्र्याची, त्याच्यामध्ये चेतवणीचं काम त्यांनी केलं. केसरी जसं तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये म्हणू आपण, त्या काळातल्या केसरी पुण्याहून निघायचा टिळकांचा आणि केसरीमध्ये इंग्रजांच्या विरोधात सगळा मजकूर यायचा, चळवळ वगैरे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. तसं या मराठवाड्याचं काम तेच होतं की त्या निजामाच्या विरोधात जनजागृती करायची. म्हणजे केसरीच्या धर्तीवरच इकडं मराठवाड्यात काम सुरू केलं अनेक वेळा. म्हणजे ऊठ महाराजा ऊठ नावाचा अग्रलेख आल्यानंतर निजामानं त्या मराठवाडा साप्ताहिकावर काही निर्बंध लादले आणि मग तिकडं निर्बंध लादले की ते पुण्याहून त्यांनी ते वर्तमानपत्र प्रसिद्ध करायला सुरुवात केली. कधी पुण्याहून छापायचे, कधी सोलापूरहून छापायचे, म्हणजे मराठवाड्याच्या बाहेरून, हैदराबाद संस्थानाच्या बाहेरच्या भागातून ते वर्तमानपत्र छापून आणायचे. शेवटी म्हणजे सर अकबर हैदरी नावाचा जो निजामाचा ऑफिसर होता, त्या निजामाच्या ऑफिसरनं 25 वर्तमानपत्रावर त्या काळात बंदी घातली होती. 25 वर्तमानपत्र, त्याच्यामध्ये हे मराठवाडा साप्ताहिक होतं. नंतरच्या काळात आक्र वाघमारेंच्या नंतर अनंतराव भालेराव आले आणि अनंतराव भालेरावांनी मराठवाडा साप्ताहिकाचं रूपांतर दैनिकामध्ये केलं. अनंत भालेरावसुद्धा म्हणजे आमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अतिशय आदरानं हे नाव घेतलं जातं. अनंतराव अण्णांनी मराठवाडा दैनिकाच्या माध्यमातून सुद्धा लोकांच्यामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं मोठ्या प्रमाणात. म्हणजे त्या काळात दृश्य असायचे, जुने लोक सांगतात, अजूनही सांगतील, त्या काळातले जर कोणी असतील ते सांगतील ते आपल्याला की मराठवाडा दैनिकाचं वाचन लोक गठ्ठ्या म्हणजे ग्रुप असे चौकात गल्लीत ग्रुप उभे राहायचे आणि ते मराठवाडा दैनिकाचं वाचन करायचे. आज काय म्हटलं आहे अग्रलेखामध्ये मराठवाड्याच्या, तेव्हा अशा स्वरूपाचं प्रबोधनाचं जागर त्या काळामध्ये होत होता. आणि मग पुण्याहून नावं बदलत हे वर्तमानपत्र सुरू राहिलं. कधी समरभूमी नाव द्यायचं, कधी रणदुंदुभी नाव द्यायचं, कधी स्वराज्य म्हणून दैनिक चालू ठेवायचं, कधी कायाकल्प, कधी सत्याग्रह, या वेगवेगळ्या नावानं अनंतरावांनी आणि त्याच्या आधी आक्र वाघमारेंनी हे दैनिक सुरू केलं. हैदराबाद मुक्तीसंग्रामाची गाथा जी आहे ना एकूण, ती गाथा मराठवाड्याचं नाव घेतल्याशिवाय, मराठवाडा दैनिकाचं नाव घेतल्याशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही. इतकं महत्त्वाचं योगदान मराठवाडा या दैनिकाचं होतं. आणि नांदेडचे आमचे कैलासवासी ग ना आंबेकर यांनी निजामाकडं परवानगी मागितली होती एक साप्ताहिक काढायची. पण 3-4 वर्षानंतर त्यांना ती परवानगी, म्हणजे पत्र आलं, परवानगी नव्हे, निजामाचं पत्र 3-4 वर्षानंतर आलं. त्याला बाब-ए हुकूमत असं नाव आहे त्या पत्राचं. बाब-ए हुकूमत म्हणजे हुकूमत की बाब, हुकूमतीचा हा मुद्दा आहे, सत्तेचा हा मुद्दा आहे. तर त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की हर काम में दखल दी जाती है, सब काम में दखल दी जाती है, लिहाजा इजाजत नहीं दी जा सकती. म्हणजे आंबेकरांच्यावर निर्बंध घातले त्यांनी आणि आंबेकर ते वर्तमानपत्र प्रकाशित करू शकले नाहीत. नागरिक नावाचं एक साप्ताहिक नांदेडहून त्या काळात प्रसिद्ध होत होतं, नागरिक, तेही काही काळ चाललं आणि मग त्याच्यावर निर्बंध घातले. तेही मग पुण्याहून प्रकाशित व्हायला लागलं. तेही कधी सोलापूरहून छापून घ्यायचे
आणि नागरिक त्याचं वाटप मराठवाड्यात करायचे, तेव्हा नागरिकपर्यंतचा हा जो सगळा इतिहास आहे, हा इतिहास ज्यावेळेस आपण तपासतो त्यावेळेस 1948मध्ये 5 जुलै 1948 ही तारीख महत्त्वाची आपण लक्षात ठेवली पाहिजे. या दिवशी इमरोज नावाच्या उर्दू दैनिकावर निजामानं बंदी घातली. इमरोज, त्या इमरोजचे कार्यकारी संपादक होते B.S. राव आणि त्याची जबाबदारी ते पेपर तो इमरोज जे हे दैनिक चालवत होते शोएब उल्ला खान नावाचे एक मुस्लिम ग्रस्त पत्रकार. रझाकारांनी निजामाच्या विरोधात ते लिहितात इमरोजमध्ये आणि जनजागृती करतात लोकांच्या मध्ये, म्हणून रझाकारांनी चिडून जाऊन त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला. त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांनी शोएबुल्ला खान यांचे दोन्ही हात छाटले. इस कलम से लिखते हो क्या, इस हात से कलम चलाते हो क्या, म्हणून त्यांचे दोन्ही हात त्यांनी कापले आणि त्यांना ठार केलं रझाकारांनी त्यांच्या कार्यालयामध्ये. हे राष्ट्रीय बाण्याचं इमरोज नावाचं दैनिक होतं, उर्दू दैनिक, की जे निजामाच्या विरोधात होतं. रझाकारांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडण्याचं काम शोएबुल्ला खान करत होते. म्हणून काही मंडळी, काही विशिष्ट मंडळी याला वेगळं स्वरूप देतात या लढ्याला, मुक्तीसंग्रामाला. हा हिंदू मुस्लिम संघर्ष नव्हता, हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा लढा नव्हता. हा लढा होता राजकीय राजनैतिक प्रेरणेचा लढा होता, अस्मितेच्या जनजागरणाचा लढा होता. हा लढा हा हिंदू मुस्लिम असा नव्हता, इतकं त्याला क्षुल्लक स्वरूप नव्हतं, हे काही वातावरणच नव्हतं. उलट पक्षी निजामानं अनेक विकासाच्या योजना त्या काळात राबवलेल्या आहेत, तोही भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अनेक योजना त्यांनी राबवल्या, परंतु ज्यावेळेस निजामाचा आणि कासिम रजवींचा, आमच्या लातूरच्या कासिम रजवी रझाकारांचे जे नेते होते, कासिम रजवी अतिशय महत्त्वाकांक्षी, क्रूर, जुलमी, अन्यायी, अत्याचारी असा हा बॅरिस्टर असलेला ग्रस्त कासिम रजवी, तो निजामाच्या ज्यावेळेस 7व्या निजामाच्या अधिक जवळ गेला त्यावेळेस मात्र हे थोडंसं त्या निजामाचं आणि त्यांनी म्हणजे त्याची मनोवृत्ती थोडीशी बदलली आणि त्यांनी मग थोडंसं मराठवाड्यातल्या लोकांच्यावर अन्याय सुरू केला. हैदराबाद संस्थानातल्या काही लोकांच्यावर अन्याय करायला सुरुवात केली. रझाकार चळवळीला बळ दिलं. रझाकारांनी फारच उत्पात केला, परंतु मग त्या अन्यायाला वाचा फोडणारे अनेक निजाम विजय जसं होतं तसं मराठवाडा केसरी, पुढारी, दीनमित्र, बाहेरून येणारे सोलापूर समाचार, आमचं जक्कल, बाबूराव जक्कलांचं सोलापूर समाचार होतं, तरुण भारत, जागृती, बहिष्कृत भारत, याच्यामधून सतत अन्यायाला वाचा फोडणारं लिखाण प्रसिद्ध व्हायला लागलं. हैदराबाद संस्थानात कशा प्रकारे अन्याय चालू आहे. आणि मग त्याच्यात लोकमानस, मराठी पत्रकारांनी त्या काळातल्या लोकमानस तयार करायचं काम केलं. हा लोकमानस निजामाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात तयार करायचं होतं. हे जे लोकमानस आहे ते रझाकारांच्या त्या क्रूर, अन्यायी, फॅसिस्ट वृत्तीला पायबंद कसा घालता येईल आणि त्यांच्याशी कसा मुकाबला करता येईल, याच्यासाठी हा सगळा लोकमानस, हे सगळं लोकमानस तयार करण्यात आलं होतं. त्या काळामध्ये ब्रिटिशांची काही वर्तमानपत्र होती, म्हणजे ब्रिटिश धार्जिणी, त्या डेक्कन क्रॉनिकल असेल, न्यू इरा असेल, त्या डेक्कन स्टँडर्ड असेल, डेक्कन मेल असेल, तेव्हा हीच दैनिकं होती ती ब्रिटिशांच्या आशीर्वादानं चालायची. निजामाच्या आशीर्वादानं त्या काळात रहबरे दक्कन, सुबह दक्कन, वक्त, नुमाइश, अमन अशी अनेक, मुशेरे दक्कन अशी दैनिकं त्या काळात निजामाच्या आशीर्वादानं चालायची. पण त्याच काळामध्ये आंध्रमठ नावाचं एक दैनिक तेलुगूमध्ये निघत होतं, आंध्रमठ. त्याच्यानंतर निलगिरी नावाचं S. व्यंकटरामन यांचं दैनिक निलगिरी तेलुगू भाषेतून प्रसिद्ध होत होतं. देशबंधू, शैव पंचाक्षरी, ही सगळी वर्तमानपत्रं तेलुगू भाषेतही निघत होती, मराठी भाषेतही काही वर्तमानपत्रं निघत होती. गोवळकोंडा नावाचं दैनिक होतं त्या काळात, गोवळकोंडा. आणि त्या गोवळकोंडामधून माडपट्टी हनुमंतराव नावाचे संपादक त्याचे, ते ज्वलत जहाल लिखाण करायचे गोवळकोंडा दैनिकातून. S. प्रताप रेड्डी लिहायचे. तेव्हा ही जी राजकीय चळवळीला उत्तेजन देणारी जी काही जे काही साहित्य होतं ते साहित्य या दैनिकातून मांडलं जायचं. आणि भाग्यनगर, रामचंद्र वासुदेवराव कुलकर्णी यांनी त्या काळात भाग्यनगर नावाचं दैनिक
हैदराबादमधून सुरू केलं होतं. निजाम वैभव, नरसो मुकुंदरावांचं एक भाग्येश नगर नावाचं एक साप्ताहिक त्या काळात हैदराबादहून निघत होतं. चंपावती आणि गुलबर्गा समाचार ही शिळा प्रेसवर छापली जात होती. चंपावती जे बीडचं आहे ते शिळा प्रेसवर छापली होती. म्हणजे 1908 1909 हा जो काळ आहे यात औरंगाबादहून आणि बीडहून शिळा प्रेसवर अनेक साप्ताहिकं छापली जात असत, अनेक दैनिकं छापली जात असत. आणि मग बोध नावाचं, मगाशी ज्यांचा उल्लेख आपण केला लक्ष्मणराव फाटक, त्यांनी बोध नावाचं एक दैनिक सुरू करायचा प्रयत्न केला. बोधमध्ये त्यांच्याबरोबर बिंदू, त्याच्यानंतर बळवंतराव हुमणाबादकर ही सहकारी त्यांचे काम करत होते. ल.ब. फाटक म्हणजे लक्ष्मणराव फाटक आणि ही सगळी मंडळी. पण दुर्दैवाने काय झालं की हुमणाबादकरांच्या कार्यालयामध्ये जो एक व्यक्ती संपादकीय लिखाण करत असे त्याला निजामानं अटक केली. आणि निजामानं अटक केल्यामुळं ते बोध बंदच पडलं, ते पुढं चालवलं नाही. हुमणाबादकरांनी त्याच्यातून म्हणजे ते बाजूला झाले. ल.ब. फाटकांच्याकडं ते काही होणं झालं नाही. आणि मग हा जो निजाम विजयावर बंदीचा काळ आहे 1930पर्यंतचा, 6 महिन्याचा, निजाम विजयमुळं महाराष्ट्र परिषदेची संकल्पना पुढं आली. हे लक्षात घ्या, महाराष्ट्र परिषद हे मराठवाडा मुक्तीसंग्रामातलं फार 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 महत्त्वाचं अंग आहे. महाराष्ट्र परिषदेची संकल्पना निजाम विजयनं मांडली. केवळ प्रबोधनाचं काम केलं असं नाही, एक महाराष्ट्र परिषद घ्या म्हणून त्यांनी, आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना तिथं बोलवा, सगळ्यांना बोलवा, एक वैचारिक मंथन तिथं घडू द्या आणि त्याच्याद्वारे लोकांच्यामध्ये जनजागृती होऊ द्या, स्वातंत्र्याची उर्मी त्यांच्यामध्ये जागी होऊ द्या, या हेतूनं त्यांनी महाराष्ट्र परिषदेची संकल्पना मांडली. मध्यंतरीच्या काळामध्ये आकर वाघमारे यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता देशद्रोहाचा, त्यांच्या जहाल अशा लेखणीमुळं, की कारागृहाचे दरवाजे उघडा असं जो मगाशी मी शीर्षकाचा उल्लेख केला, त्या शीर्षकाच्या संदर्भामध्ये निजाम सरकार संतापानं लालेलाल झाला. त्यांना, निजामाला कदाचित असं वाटलं असावं की हे आपल्यावर आरोप आहेत, आपण वाटेल त्याला जेलमध्ये डांबू लागलेलो आहोत, आणि म्हणून त्यांनी आकर वाघमारे यांच्यावर राजद्रोहाचा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेले आनंद कृष्णा वाघमारे हे पहिले पत्रकार आहेत ज्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. 1939मध्ये झाला. 1939मध्ये त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली, जेल, तुरुंगवास झाला. आणि त्यांचं जे पटवारी वतन होतं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, काहीतरी सांडोनी असं काहीतरी नाव आहे त्या गावाचं, त्या गावाचं वतनदारी त्यांच्याकडे होती, आकर वाघमारे यांच्याकडं. ती वतनदारी जप्त करण्यात आली, पटवारी नावाचं वतन त्यांचं जप्त करण्यात आलं. म्हणजे हा संघर्ष आकर वाघमारे वगैरे मंडळींनी म्हणजे स्वतःच्या खिशाला तोशीस लागून संघर्ष इतका केला की त्यांनी घरादाराची पर्वा कधी केली नाही. मग त्या काळात त्रिकाळ, मराठवाडा, आर्य गॅझेट, आर्यवीर, मिलाप, वैदिक संदेश, मसाकत, झेंडा वगैरे 14 वर्तमानपत्रावर निजामानं बंदी घातली होती, की ही सगळी वर्तमानपत्रं लोकांच्यामध्ये आपल्या विरोधात भावना भडकवत आहेत, म्हणून निजामानं त्या काळात बंदी घातली. म्हणजे एकीकडं निजामाचा जुलूम आणि दुसरीकडं रजाकारांची जमातवादी खडी फौज, या कचाट्यात मराठवाडा सापडला होता. आणि या सगळ्या संघर्षाच्या विरोधात लोक चळवळ आणि आंदोलनं, हे लढे, हा संघर्ष हा कशासाठी होता? मगाशी मी जे सांगितलं की हा हिंदू मुस्लिम संघर्ष नव्हता. हो, हा संघर्षच होता, जबाबदार राज्यपद्धत आम्हाला पाहिजे आहे, आम्हाला लोकशाही हक्क पाहिजे आहेत, आम्हाला समता पाहिजे आहे, आम्हाला आमच्यावर होणाऱ्या अन्यायाचं परिमार्जन करणारं कोणीतरी पाहिजे आम्हाला. आणि म्हणून आणि शेवटची ती जी मागणी होती या लढ्याची, ती मागणी होती स्वतंत्र भारतामध्ये आमचं विलिनीकरण करा. याच्यासाठी हा लढा होता, हा जातीय लढा नव्हता, हिंदू मुस्लिम असा संघर्ष नव्हता. आणि तो मराठी वर्तमानपत्रांनी किंबहुना सगळ्याच पत्रकारितेनं त्या काळात तो वसा घेतलेला होता, की भारतीय स्वतंत्र भारतामध्ये आपल्या या सगळ्या भागाला, हैदराबाद संस्थानाला विलीन करायचं आहे. या उर्मीतून हा लढा त्यांनी प्रखर केला. हा प्रखर ज्यावेळेस लढा झाला, समाजाला सावरण्याचं काम, समाजामध्ये जागृती करण्याचं, प्रबोधन करण्याचं, सांडोनी प्रबोधनाची संगती चालवू नये इतरपंथी,
प्रबोधनच करायचं, रजाकारांच्या अन्यायाला अत्याचाराला तोंड द्यायचं, त्याच्यानंतर लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा. म्हणजे मगाशी जे सांगण्यात आलं की त्या काळातल्या ज्या आया होत्या त्या लहान मुलांना भीती दाखवायच्या, झोप, शांत झोप, रडू नकोस, रजाकार येतील बघ, रजाकार येतील बघ. म्हणजे रजाकारांचा दहशतवाद जो होता, रजाकारांची भीती जी होती खेड्यापाड्यात, ती भीती घालून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम वर्तमानपत्रांनी केलं. मग त्यात आकर वाघमारे असतील, आमचे अनंतराव अण्णा भालेराव असतील, या सर्वांनी मुक्तीलढ्याचे जे नेते आहेत, हे मुक्तीलढ्याचे नेते, त्याच्यानंतर सर्वसामान्य जनता, शहरातली त्या काळातल्या आणि खेड्यातली सुद्धा, ही सर्वसामान्य जनता आणि वर्तमानपत्रांनी अखेरच्या टप्प्यामध्ये हा लढा अतिशय तीव्र केला अखेरच्या टप्प्यामध्ये. आणि 17 सप्टेंबर याचा परिणाम असा झाला, याची परिणती अशी झाली की 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतातील शेवटचा राजा इतिहास जमा झाला.